नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत। 25 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील कोणती मृदा फळ बागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॅटेराइट। लक्षात ठेवा, लॅटेराइट ही जी काही मृदा आहे ती फळ बागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे। पुढील प्रश्न पहा, स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय आहे? स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त। नरेंद्र विश्वनाथ दत्त। पुढील प्रश्न पहा, ग्लुकेमिया आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ग्लुकेमिया हा जो काही आजार आहे हा कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? पर्याय पहा, विचार करा। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डोळा। लक्षात ठेवा, ग्लुकेमिया हा जो काही आजार आहे हा डोळा या अवयवाशी संबंधित आहे। कांदा कापताना कांद्यातून कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना कांद्यातून कोणता वायू बाहेर पडतो? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे अमोनिया। अमोनिया। पुढील प्रश्न पहा, जीवनसत्व B9 चे शास्त्रीय नाव काय आहे? जीवनसत्व B9 चे शास्त्रीय नाव काय आहे? पर्याय पहा, थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन, फॉलिक ॲसिड। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे फॉलिक ॲसिड। लक्षात ठेवा, जीवनसत्व B9चं जे काही शास्त्रीय नाव आहे ते आहे फॉलिक ॲसिड। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे थायमिन। थायमिन हे नाव कशाचं आहे? तर B1। लक्षात ठेवा, B1। त्यानंतर दुसरा पर्याय आहे रायबोफ्लेविन। रायबोफ्लेविन हे शास्त्रीय नाव कशाचं आहे? तर B2। B2चं काय नाव आहे? रायबोफ्लेविन। त्यानंतर तिसरा पर्याय आहे नायसिन। नायसिन हे जे नाव आहे हे आहे B3 या जीवनसत्वाचं। लक्षात ठेवा, लिहून ठेवा, यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारला गेला आहे। B1 जर म्हटलं तर थायमिन, B2 म्हटलं रायबोफ्लेविन आणि B3 म्हटलं तर नायसिन। पुढील प्रश्न पहा, राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची किमान मर्यादा किती? राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची किमान मर्यादा किती? 20 वर्ष, 35 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 35 वर्ष। हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे, लिहून ठेवा। राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची किमान जी काही मर्यादा आहे, वयोमर्यादा, ती आहे 35 वर्ष। पुढे पहा, माणिकगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? माणिकगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे चंद्रपूर। माणिकगड किल्ला चंद्रपूर। पुढे पहा, संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते? संत गाडगेबाबा। तर पहा, योग्य उत्तर आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर। डेबूजी झिंगराजी जानोरकर। पुढील प्रश्न पहा, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर पहा, योग्य उत्तर आहे 1858। 1858 या सालापासून जे काही भारताचे गव्हर्नर जनरल होते ते व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले। पुढील प्रश्न पहा, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे। स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सी राजगोपालचारी। सी राजगोपालचारी। पुढील प्रश्न पहा, अलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग। अलिबाग
कशासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे कलिंगड. कलिंगड. पुढे पहा, आपल्या विचारांचे प्रतिबिंब दुसऱ्या गोष्टीत पाहणे यासाठी कोणता शब्द योग्य आहे? आपल्या विचारांचे प्रतिबिंब दुसऱ्या गोष्टीत पाहणे म्हणजेच काय? आत्मप्रक्षेपण. लक्षात ठेवा, आत्मप्रक्षेपण म्हणजे आपल्या विचारांचे प्रतिबिंब दुसऱ्या गोष्टीत पाहणे. पुढील प्रश्न पहा, अचंबित होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? अचंबित होणे. योग्य उत्तर आहे आश्चर्यचकित होणे. अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. पुढे पहा, खालीलपैकी कोणता दिवस पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो? 20 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती, MPSC यामध्ये विचारला गेला आहे. तर पहा, पंचायत दिन विचारला आहे. योग्य उत्तर आहे 24 एप्रिल. 24 एप्रिल पंचायत दिन. पुढे पहा, अली, मधुप, मिलिंद म्हणजे काय? अली, मधुप, मिलिंद म्हणजे काय? तर पहा, योग्य उत्तर आहे भ्रमर. अली म्हणजे काय? भ्रमर. मधुप म्हणजे भ्रमर आणि मिलिंद म्हणजे काय? भ्रमर. हे काय आहे? समानार्थी शब्द आहे. पुढे पहा, नॅचरल गॅस व गोबर गॅसमध्ये आढळणारा वायू कोणता? सोपा प्रश्न आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. नॅचरल गॅस व गोबर गॅसमध्ये आढळणारा वायू कोणता? योग्य उत्तर आहे मिथेन. मिथेन. पुढे पहा, लोकसभा उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती? लोकसभा उमेदवाराची किमान वयोमर्यादा विचारला आहे. योग्य उत्तर आहे 25 वर्ष. 25 वर्ष. पुढे पहा, हायड्रोजन आणि डॅश डॅश या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते. पर्याय पहा, विचार करा. हायड्रोजन आणि डॅश डॅश या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑक्सिजन. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन काय तयार होतं? पाणी तयार होतं. पुढे पहा, 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र डॅश डॅश यांनी सुरू केलं. कोणी सुरू केलं? विद्यार्थी मित्रांनो, 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न तुमच्या वहीमध्ये पहिल्या पानावर लिहून ठेवा. 6 जानेवारी 1832 रोजी, 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले. कोणी सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर. पुढे पहा, शोकाचे वर्णन करणारी कविता याला आपण काय म्हणतो? पर्याय पहा. शोकाचे वर्णन करणारी कविता याला काय म्हणतात? विलापिका. विलापिका. विलापिका म्हणजे काय? शोकाचे वर्णन करणारी कविता. पुढे पहा, मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या किती जाती आहेत? तर पहा, योग्य उत्तर आहे 8. मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या 8 जाती आहेत. पुढे पहा, घटना समितीने डॅश डॅश या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली. कधी मान्यता दिली? योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. लक्षात घ्या. घटना समितीने 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली. पुढे पहा, येडशी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. काय? धाराशिव. येडशी हे जे काही थंड हवेचे ठिकाण आहे ते कुठं आहे? धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच काय? उस्मानाबाद जिल्हा. पुढे पहा, MIDC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे 1962. MIDC ची स्थापना 1962. पुढे पहा, संगणकात जॉयस्टिकचा वापर कशासाठी केला जातो? संगणकामध्ये जॉयस्टिकचा वापर कशासाठी केला जातो? योग्य उत्तर आहे खेळण्यासाठी. खेळण्यासाठी. पुढे पहा, भारद्वाज हे कोणाचे टोपणनाव आहे? भारद्वाज हे कोणाचे टोपणनाव आहे? योग्य उत्तर आहे शिवराम एकनाथ भारदे. शिवराम एकनाथ भारदे यांचं टोपणनाव आहे भारद्वाज. पुढे पहा,
महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरी. पुढे पहा, इटानगर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. इटानगर ही अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे. पुढे पहा, मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे नागपूर जिल्हा. मनसर टेकड्या नागपूर जिल्ह्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.